नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण बनवलेली एकदम क्वालिटी CO2 पेपर ब्लास्टरची डिझाइन, या डिझाइनची तुम्हाला PLP फाईल आणि त्याच प्रकारे PNG फाईल हे देखील दोन्ही तुम्हाला मटेरियल भेटणार आहे। तर त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। डाउनलोड लिंक हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील आपण दिलेली, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ही PLP फाईल तुम्ही वापरू शकता। फक्त मित्रांनो, या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि जेणेकरून मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम भेटून जातील। तर त्याच प्रकारे मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक सांगितलं होतं, आपण लवकरच आपला यूट्यूब चॅनलवरती आपण बैलगाडा शर्यत रिलेटेड मटेरियलचे आपण एक गिव्हअवे करणार आहे। तर त्यासाठी देखील तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल, त्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील शेअर करा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, तुम्ही बघू शकताय की आपण पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन आपलं ओपन केलेलं आहे। आता तुम्हाला आपण PNG या CO2 पेपर ब्लास्टरची या पूर्ण जी फाईल आपली बनवलेली आहे त्याची PNG स्वरूपात देखील या डिझाईनचं मटेरियल तुम्हाला देणार आहे। तर मित्रांनो, आता आपण तुम्हाला डायरेक्ट डिझाईन बनवून दाखवू। याची PLP फाईलची लिंक देखील तुम्हाला भेटून जाईल आणि मटेरियलची सेपरेट PNGची लिंक हे देखील तुम्हाला भेटून जाईल। तर मित्रांनो, आपण पिक्सेल लॅब ओपन केलेले हे टेक्स्ट आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळते, तर हे आपण डिलीट करू। इथे तुम्हाला खाली 4 ऑप्शन पाहायला मिळत आहेत। इथे आपल्याला आता इथे क्लिक करून फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे। त्याच्यानंतर आपला फोल्डर आता आपण CO2 पेपर ब्लास्टर या नावाने सेव्ह केलेला आहे, तो ओपन करायचा। त्यात तुम्ही आता बघू शकता कशा प्रकारे इथे सर्वप्रथम आपण हे बॅकग्राऊंड आपलं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे जो 3 नंबरचा ऑप्शन आहे टेक्स्ट नंतरचा, इथे जाऊन इम्पोर्ट करायचं आहे। इम्पोर्ट केल्यानंतर पुन्हा आपण जो आपला फोल्डर बनवलेला आहे तो ओपन होते। त्याच्यानंतर प्रत्येक अशी ही PNG ही प्रॉपर ॲड करत जायचं आहे मित्रांनो। ॲड केल्यानंतर इथे लेअर पॅनलला क्लिक करून लॉक करायचे आहे, जेणेकरून नंतर ते मूव्ह होऊ नये, त्याचं लोकेशन त्याची पोझिशन हलत नाही आहे त्यासाठी। त्याच्यानंतर ही पुन्हा आपण एक रेज किरण टाईप आपण ही एक बनवलेली आहे PNG, ही देखील आपण सेम ॲड करून घेऊ। तर आता काही मित्रांनो PNG ह्या लेअर पॅनलमध्ये वर खाली होतात, तर ते फक्त फायनल आपल्याला पाहावं लागणार आहे। त्याच्यानंतर ही तुम्ही आता बघू शकताय नक्की हे शेप्स आपण बनवलेले आहेत आणि त्याच्यात हे डायरेक्ट तुम्हाला फायनल PNG ह्याची बनवून दिलेली तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे आपल्याला पाहायला मिळते। तर हे अशा प्रकारे आपण ॲड करून घेतलेलं आहे। त्याची आपण पोझिशन जास्त केलं, साईज वगैरे आपण वाढवलेली, साईज सेट करून त्याची व्यवस्थित अलाइनमेंट करून घेऊ। त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पुढचं जे आपले PNG आहे ते ॲड करून घ्यायचे। त्याच्यानंतर हे देखील आपण PNG ॲड करून घेऊ। या अशा प्रकारे PNG ॲड करून प्रत्येक PNG ही लॉक करत जायचे। त्याच्यानंतर पुन्हा इम्पोर्ट ब्राउज केलं की पुन्हा आता ही आपली ही PNG ही अशा प्रकारे आपण पेपर ब्लास्टर इथे सेट केलेला आहे। आणि तुम्हाला याचे मटेरियल डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला फ्रीमध्ये विदाऊट पासवर्ड हे आपण प्रोव्हाइड केलेले आहे, त्याची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। PLPची लिंक आणि PNGची लिंक दोन्ही पण मटेरियल आपण दिलेले आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता। त्याच्यानंतर इथे खाली आपण टेक्स्ट PNG ॲड करून घेतले। आणि जरी मित्रांनो तुम्हाला या डिझाईनची PSD फाईल हवी असेल
तर ती देखील तुम्हाला भेटून जाईल. फक्त कमेंट करा, आपण त्यावर देखील नक्कीच एक व्हिडिओ घेऊन येऊ जेणेकरून तुम्हाला फायदेशीर राहील. तर इथं आपण दिलेले प्रत्येक PNG ही प्रॉपर लेवलला इथे ॲड करून फक्त सेट करायचे आणि हे अशा प्रकारे आपली डिझाईन तयार होत राहणार आहे. प्रत्येक आपण जी काही PNG दिलेली ती ॲड करायची. इथं अशा प्रकारे ॲड करत गेलं की आपल्याला आपली डिझाईन ही भेटून जाणार आहे. आपण डिझाईन कशा प्रकारे बनवली हे देखील समजणार आहे. आता मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की आपण पुन्हा एकदा ही PNG ॲड केली. तर ते शेप PNG होती. त्याच्यानंतर तिला आपण त्याच्यावर टेक्स्ट टाकतोय. परत ते लॉक करून घेतलं. त्याच्यानंतर आता पुन्हा आपण अजून एक टेक्स्ट टाकतो एकदम व्यवस्थितरित्या. जर तुम्हाला मराठीमध्ये टेक्स्ट टाकायचा असेल किंवा तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचं असेल तर हे असे 2 ऑप्शन आपण तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही यूज करू शकताय. आता इथे तुम्ही बघू शकता, आता इंग्लिशमध्ये पाहायला मिळते. जर तुम्हाला मराठीत टाकायचं असेल तर फक्त लेअरचा आयकॉन अनेबल करायचा, डिसेबल करायचा, बस. म्हणजेच तुमची ऑटोमॅटिकली डिझाईन हे तयार होत राहील. तर त्याच्यानंतर इथे आता आपण त्यांचा इन्स्टाचा ID प्रॉपरली एकदम सेट करून घेतला आहे. आणि त्याच्यानंतर हे पुन्हा एक PNG आपण ॲड करून घेतले जी की आहे आपल्या नावाच्या लोगोची. तर हे अशा प्रकारे आपण हे डिझाईन बनवून घेतलेली आहे एकदम प्रॉपर लेवलला. याची PNG फाईल देखील हे तुम्हाला दिलेली आहे. डाउनलोड लिंक हे आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला याची लिंक पाहायला मिळेल. तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड देखील करू शकताय विदाऊट पासवर्ड. ही आपण डिझाईन बनवलेली आहे, ही PLP बनवलेली आहे विदाऊट पासवर्ड. आपण हे तुम्हाला फ्रेममध्ये प्रोव्हाइड करतोय. तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे झालं. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचपूर्वी ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.